हॅलो फ्रेंड्स, मी रोशनी यमी फूड रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज बघूया छान असा कोथिंबीर पराठा. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे पराठे खाल्ले असतील, पण या पद्धतीचा पराठा म्हणजेच कोथिंबीर पराठा एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी छान अशी आपली कोथिंबीर कट करून घ्यायची आहे, अगदी छोटे छोटे पीसेसमध्ये. चला तर झटपट आपण घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. यामध्ये घालायचा आहे ओवा. आता ओवा अगदी छान असा क्रश करून घालायचा. त्यानंतर घालायचं आहे मीठ आणि आपण चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर घालायचं आहे थोडंसं तूप, हळद. आता हळद इथं मी अगदी अर्धा चमचा होईल एवढीच घातलेली आहे. चला तर आता झटपट मिक्स करायचं आणि छान असायचा एक गोळा तयार करून घ्यायचा. आता गोळा तयार होईपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. चला तर झटपट आपण हा छान असा पराठा तयार करून घेतलेला आहे. तो छान दोन्ही बाजूंनी परतून घ्यायचा आहे. आता पराठा परतताना छान असं तूप लावायचं. मला थोडासा कडक पराठा आवडतो, त्यामुळे मी इथं छान असा पातळ असा पराठा लाटलेला आहे. तुम्हाला जर अगदी छान गुबगुबीत आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं छान लाटून घ्या आणि त्यावेळेस तो फुगतो सुद्धा बरं का. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही सर्व छान छान खात राहा. बाय.